बोललीस बघ तू। आणि तारा, या सगळ्यात ना जेव्हा श्रेयस भाऊजी तुझ्यावर हसले तेव्हा एक छान पॉझिटिव्ह गोष्ट घडली जी तू नोटीस केली नाहीस। पॉझिटिव्ह गोष्ट कोणती? तारा, अगं ते किती दिवसानंतर हसलेत, त्यांना हसताना बघून तुला बरं नाही का वाटलं? नाही वाटलं, कारण तू रागात होतीस, त्यांच्यावर चिडली होतीस, म्हणून तू नोटीसच नाही केलंस। बरोबर बोलतेस तू। तू किती छान आणि सोप्या भाषेत समजून सांगितलंस ग। लहान मुलांच्या मनाचा लई अभ्यास आहे बघ तुझा, लई जाण आहे तुला त्याची। तू एक खूप छान आई होशील। तुझे बाळ आहे ना, ते या जगातलं सगळ्यात नशीबवान बाळ असेल बघ। अगदी बरोबर बोललीस। स्वानंदीचं बाळ खरोखर खूप नशीबवान असलं, आणि आमची स्वानंदी पण समजूतदार आहे। संसार म्हटलं की अशी छोटी मोठी भांडणं होत असतात, म्हणून लगेच टोकाची भूमिका घेऊन घर सोडून नसतं जायचं। संसारातली भांडणं जिथल्या तिथे मिटवायची असतात। आणखीन एक उपाय, भांडण समजूतदारपणे सोडवून टाकायचं। नाहीतर इतकं भांडायचं की भांडून भांडून दमलो ना की भांडणच संपलं। अगदी बरोबर बोललात तुम्ही। स्वानंदी मॅडम, तुमच्या दोघींचे कसे आभार मानू ना खरंच कळत नाहीये बघा। आज जर तुम्ही भेटला नसतात ना तर माझं काय झालं असतं मला पण माहित नाही। तुम्ही मला एवढं छान समजावलं, नाण्याची दुसरी बाजू दाखवली, लग्नाचा अर्थ समजवला, आणि महत्वाचं म्हणजे माझं घर तुटण्यापासून वाचवलं। तुम्हा दोघींनाही खूप खूप थँक्यू। थँक्यू कसलं आलंय त्यात? आम्ही जे योग्य होतं तेच तुला सांगितलं, बरोबर ना मॅडम? अगदी बरोबर। आणखीन एक, आमच्या हॉस्टेलमध्ये एक नियम आहे, गरज नसताना जर का आभार मानले, थँक्यू म्हणालात ना, तर मग आम्ही शिक्षा करतो, बरोबर? हो मॅडम, तुम्ही ती शिक्षा हिला द्याच। बरोबर आहे। शिक्षा नको नको, मला शिक्षा नको। मी आभार नाही मानत म्हणजे झालं ना? मी ऐकलंय की तुमच्या हॉस्टेलची शिक्षा लई कठीण असते। मला नको रे बाबा, शिक्षा नको। स्वानंदी, जेसी तू काही नाही, तुझ्या चपला बघितल्या म्हणून आले। ही तारा आहे तोवर मला स्वानंदीला काहीच सांगता येणार नाही, नंतर येते मी। काही नाही, निघते मी, चल। जेसी एक मिनिट, काय झालं? काही बोलायचंय का? काही सांगायचंय? नाही अगं, काही नाही।